नमस्कार, मीनाक्षी पाटील ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे 16 फेब्रुवारी आणि आज आहे संकष्टी चतुर्थी। तर मी आज बाप्पाला नैवेद्य करणार आहे माझ्या पद्धतीने। बाप्पाचा आवडता खाऊ मोदक माझ्या पद्धतीने बनवणार आहे। तर आपण बघूया। आणि हा ब्लॉग 16 फेब्रुवारीचा मी 17 फेब्रुवारीला टाकणार आहे, उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी। तर तुम्ही नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण सुरुवात मोदकापासून करणार आहोत। तर आपण बघूया बाप्पा मोदकाची पहिली तयारी नारळ किसण्यापासून। चला या। आता हा मी नारळ घेतलेला आहे। हा नारळ माझ्या बाप्पा होता ना, मादी गणपतीला ठेवलेला हा नारळ। तर तो त्या महिन्यात संकष्टी येईल ना, तर त्या संकष्टीला या नारळाचा मोदक करून बाप्पाला नैवेद्य दाखवायचा असतो। तर मी हा नारळ घेतलेला आहे आणि मी आता हा किसून घेते। मी आता मोदकाची चव करायला घेतलं आहे। तर त्या चवीसाठी काय काय लागणारे साहित्य आहे, तर हे मगाशी दाखवल्याप्रमाणे एक नारळाचा किस, जो मगाशी एक नारळ दाखवला त्याचा एक किस आहे पूर्ण एका नारळाचा। ड्रायफ्रूट घेतला आहे, बदाम, काजू आणि मनुके घेतले आणि वेलची पावडर घेतली आहे। वेलची पावडर मी पूर्ण सालीसकट बारीक केलेली आहे, दाणे नाही, दाणे आणि साल पूर्ण म्हणजे अखंड जशी आहे तशीच मी बारीक केले आहे मिक्सरमध्ये। आणि एका नारळाला पुरेल असा मी 150 ग्रामच गूळ घेतलेला आहे, जास्त नाही, कारण का ते ओला होतो आणि तो मोदक फुटतो वाफताना, म्हणून चव ओली नाही ठेवायची। तर हा प्रमाण बरोबर आहे। तर चला आपण चवीची तयारी करून घेऊया। टोप तापलेला आहे, तर आपण डायरेक्ट गूळ नाही टाकायचं, म्हणून मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, जेणेकरून ते गूळ चिटकणार नाही। अगदी थोडासा, म्हणजे डायरेक्ट असं सुकं नको दिसायला, म्हणून नाही डायरेक्ट पटकन लगेच ते गूळ चिटकतो त्याच्यामध्ये, म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आहे। ते पाणी सुकलं, आता मी हा गूळ नरम करून घेते। गॅस स्लोच ठेवायचा आहे, फास्ट नाही करायचा। गूळ आता लगेच 1 मिनिटात नरम होऊन जाईल। आता मी चव टाकते। त्यानंतर मी खोबऱ्याचा किस केलेला, हा किसलेला टाकला आहे त्याच्यामध्ये। खूप पूर्ण गूळ विरघळेपर्यंत थांबायची गरज नाही, कारण का आपण खोबऱ्याचा किस टाकला तर त्याला पाणी असतं, त्या पाण्याबरोबर तेही विरघळून जातो। तर छान त्याला शिजवून घ्यायचंय। आता मी त्याच्यामध्ये घातली आहे वेलची पूड आणि हे सगळे ड्रायफ्रूट। चव बनवायला वेळ लागते, ती व्यवस्थित शिजून आणि त्याचा गूळ पूर्ण एकत्र असा घट्ट होईपर्यंत त्याला पण वेळ द्यायचा असतो थोडासा। तर हे आता मी सगळं एकजीव केले, तर थोडं शिजू द्या, पूर्ण शिजला की तुम्हाला दाखवते। आता मी जी मोदकाची पारी असते ना तांदळाच्या पिठाची, त्याचं पीठ शिजवायला घेते। तर त्या पिठामध्येही वेगवेगळे अजून साहित्य घालायचे असतात, त्याने चव येते। तर मी दाखवते। अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं, ते मी घातलं आणि हे अर्धा वाटी दूध घेतलं होतं। दुधाने काय होतं, स्वादही छान येतो आणि मोदक पांढरा शुभ्र दिसतो। आणि ह्याच्यामध्ये मी तूप घातले, अर्धा चमचा तूप आहे, अर्धा चमचा तूप आहे। पाण्याला उकळ येऊ छान, आणि थोडंसं किंचित मीठ आहे, दाखवते तुम्हाला, म्हणजे ती पारी आळणे लागत नाही मोदकाची। हे बघा, एकदम जरासं मीठ आहे, हे मी घातलं आणि त्या पाण्याला उकळ येऊ द्या। छान अशी उकळ आली तर आपण पिठाची उकड काढून घेऊया। पाण्याला चांगलं उकळ आलेलं आहे, आता स्लो करते आणि हा मी 250 ग्राम सुगंधी तांदळाचं पीठ आहे, तर हा मी ह्याच्यात घालते संपूर्ण। आणि अशी सरळ घ्यायची लाईनवाली, म्हणजे आता लाटणं आपण घालू शकत नाही, चपातीचं असतं म्हणून। तर मी बटर नाईफ घेतली आहे,
त्याच्याने पूर्ण असं पीठ मस्त मिक्स करून घ्यायचे. गॅस स्लोच असला पाहिजे प्रत्येक ठिकाणी. सरळ काही तुम्ही चमचा किंवा काही तुमच्या स्टीलचा असेल, तुमच्या फ्लॅट असेल तर तेच घ्या, कारण का तो पिठानं खूप छान असा मिसळून येतो, कुठे अडकत नाही. आता हे मी 2 मिनिटांसाठी ठेवते, याच्यावर झाकण ठेवून देते आणि 2 मिनिटांनी बंद करणार आहे. 2 मिनिटांनी हे बघा, मगाशी आपण चव शिजत ठेवली होती, ही पूर्ण शिजून झाली आहे. बघा किती छान दिसते, पेढ्यासारखी, अगदी मस्त. आणि नारळाचं जे नारळाला पाणी असतं ते नारळाचं पाणी पूर्ण सुकून गेलं आहे. बघा, जराही पाणी राहिलेलं नाही आहे. आता फक्त गूळ आणि खोबरंच आहे. छान चव शिजून आली आहे. आता मी गॅस बंद करते आणि आता आपण पिठाकडे वळूया. टाकून आता हे पीठ मी खाली उतरवणार आहे, कारण का ते खाली थोडंसं गरम असतं. छान शिजलेलं आहे. तर आपण हे थोडंसं गरममध्येच मळून घ्यायचं आहे, कारण का ते मळताना त्याच्या गुठळ्या राहता कामा नये. पीठ एकदम मऊसर झालं पाहिजे मळताना पण, आणि त्याची पारी वळताना पण. जराही गुठली राहता कामा नाही त्यामध्ये, त्या शिजत नाहीत. कुठे कुठे पिठाच्या अशा गोळे राहतात तर ते राहणार नाहीत. गरममध्येच आपण मळून घेऊया. चला, आता हे पूर्ण परातीमध्ये ओतून घेते ओतून. आणि मला सवय आहे गरममध्येच पीठ मळायचा. हात थंड करायचा आणि गरममध्येच मळायचा. पाणी पण लागणार आहे मळताना, त्याच्याने पीठ डसलेलं असतं शिजवताना, तर ते बरोबर सुटतं आपण मळत घेताना. हे बघा, वाफा दिसत असतील तुम्हाला, पीठ किती गरम आहे. पाणी घेऊन घेऊन मळायचं आहे. छान असं मऊसूत झालं पाहिजे पीठ. तुम्हाला सवय या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, मला सवय आहे. गरम मध्ये घेतलं ना मऊ पीठ मळायला की चांगलं मिळून येतं, त्यात त्या गुठळ्या राहत नाही. आणि नंतर ते थंड करून घेतलं की ते कडक राहतं आणि ते खूप जास्त प्रमाणात मळावं लागतं. म्हणून जेणेकरून आपण हे पीठ गरम असलेलं ना तेव्हाच मळून घ्या. छान मळलं जातं आणि त्यात गुठळ्याही राहत नाही. मळून झालं की मी पुन्हा दाखवते मी कुठल्या पद्धतीने मळून घेतले ते, आणि किती घट्ट आणि किती पातळ हवंय ते पण दाखवते. थांबा. तर हे बघा, हे पीठ मस्त मी मळून घेतलेलं आहे. बघा, जराही गुठळी नाहीये त्याच्यामध्ये. बघा, एकदम छान असं मळून घेतलंय. अलगच याच्या पिठामध्ये बोट रुतेल असं पीठ मळून घ्यायचंय. परत ते आपण पारी करतानाही थोडंसं मळूनच घ्यायचं आहे. पारी छान होते, फाटत नाही. आणि याच्यामध्ये जेवढं पाणी घेतलं होतं मी तेवढंच पाणी वापरलं आहे. तर हे थोडा वेळ मी पीठ ठेवून देते छान असं मळायला टोपातच. आता मी आधी पीठ मळलेला तो आहे मऊच आहे, तरी पण आपण आता हे मोदक वळताना थोडंसं अजून नरम करून घ्यायचं आहे. हे बघा, छान असं मळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. तुम्हाला माहिती असेल पारी कशी बनवायची, तशी बनवून घेते मी. माझे मोदक केवढे सुरेख नसतात माझ्या सासूबाईसारखे, तसे आपण गणेश जयंतीच्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे. तसे माझे होणार नाहीत. तर हे बघा, मी असे मोदक करते तर ह्याप्रमाणे, पण चवीला खूप छान असतात.
फक्त मला जेवढा आकार छान असा आकार देता येत नाही. तर आता मी चव त्याच्यात घालून घेतली आहे, घालून घेते. आणि ही पारी, माझे हात जाड असल्याप्रमाणे मला नाजूकपणा नाही आहे थोडासा, तर तेवढे नाजूक कळी मला नाही पडत आहेत. मला जमेल असंच मी करते. जास्त हे नाही आहे, मेहनतीचं काम नाही आहे मोदक बनवणं. हे बघा, मी हा मोदक केलाय. थोडासा आहे वागडा तिकडा, पण चवीला खूप छान आहे. मी हे सगळे मोदक करून घेते आणि झाले का तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. माझ्या वाफवायची पद्धत पण तुम्हाला दाखवते, कशी वाफवायला ठेवायचे. तर भेटूया आपण थोड्या वेळाने. एवढं नाही जमलेलं आहे मला, तरी पण मी करते. नाजूक हात, खरंच माझे नाजूक हात नाही आहेत. हे बघा, खरंच माझे हात नाजूक नाही आहेत. चला, आता हे आपण पुन्हा मोदक झालेले आहेत. हे एका नारळाचे मोदक आहेत. तर आपण हे आता वाफवून घेऊया. वाफवून झालं की मी तुम्हाला पुन्हा दाखवते. हे बघा, आता पाण्याला वाफ येते, दिसत असेल तुम्हाला वाफ आलेली. आता मी गॅस स्लो केलेला आहे, वाफ येऊन गेले. आणि हा मी सुती कपडा घेतलाय, सुती कपडा. त्याच्यावर मी मोदक ठेवणार आहे, जेणेकरून ते मोदक चिकटणार नाही. आता मी हे रांगेत मोदक ठेवून देते. म्हणजे मी असं का करते, तर हा मोदक, या मोदकाला चिटकता कामा नाही, नको चिटकायला नको, म्हणून मी या कपड्यावर ठेवते. आणि आता याचं झाकण ठेवून चांगलं 20 मिनटं मोदक वाफवून घेणार आहे. तर आपण वाफले का मी परत तुम्हाला एकदा दाखवते. बघा, आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आता मी झाकण काढून दाखवते. वाफ इथे छान त्याला, बघा, छान अशी मऊ लुसलुशीत शिजून झाले, वाफलेले आहेत. एकही मोदकाला चिर नाहीये, सगळे अखंड मोदक आहेत. बघा, याप्रमाणे वाफवून घ्यायचे. मी आता बाप्पाला 11 मोदकांचं ताट नैवेद्य तयार करून ठेवलेलं आहे. माझे मिस्टर नैवेद्य दाखवतात आणि आता बाप्पाला आम्ही नैवेद्य दाखवून आरती करणार आहोत. तर बघा, किती छान आणि सुरेख ताट भरलेलं आहे. मोदकही किती छान दिसतात. आणि माझा बाप्पा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर नक्की सांगा, मला थोडीशी वेगळी मोदकाची रेसिपी आहे, कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.